बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय। आज अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे। मुंबईमधील जे रुग्णालयामध्ये आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येईल। कळवा रुग्णालयामधून अक्षय शिंदेचा मृतदेह आज मुंबईमधील जे रुग्णालयामध्ये नेला जाणार आहे। दरम्यान सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता। तर बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि आज अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये हे पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत, अनेक शंका उपस्थित केल्या जातात आणि त्यामुळे अर्थातच अक्षय शिंदे याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे। राजकीय स्तरावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। काही प्रतिक्रिया या पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत। मात्र ही जी घटना आहे या घटनेनंतर म्हणजे याला एन्काउंटर म्हणायचं की हा घात आहे की घातपात आहे हे देखील समजत नाही आहे। परंतु आज सकाळी म्हणजे 8 ते 9च्या दरम्यान इकडे पोस्टमॉर्टमसाठी अक्षय शिंदे यांचा मृतदेह आहे तो येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कळेल की काय पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, काय त्याच्यामधील निष्कर्ष समोर येत आहेत। मात्र त्यापूर्वी जे हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। येत्या 1 तासामध्ये कोणत्याही क्षणी अक्षय शिंदे याची बॉडी इथे पोहोचू शकते आणि त्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम हा करण्यात येईल। तज्ञ डॉक्टर इथे देखील तैनात झालेले आहेत या पोस्टमॉर्टमसाठी। त्याबरोबर जी घटना घडली आहे या घटनेवरून खरं तर राजकीय वळण देखील आपल्याला पाहायला मिळतं। विरोधक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात। विरोधकांचं देखील म्हणणं आहे की नक्कीच हा एन्काउंटर आहे की काय आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे। अर्थात त्यामुळे या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या मधनं काय माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल आणि त्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया सगळ्या वादांच्या भोवती उद्भवतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। बदलापुरातून प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आता या एन्काउंटरची चर्चा सुरू झालेली आहे। बदलापूरमध्ये काय चर्चा आहे? बदलापूरमध्ये या क्षणाला काय घडतंय? नक्कीच गुरु, काल झालेल्या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर बदलापूरला कुठेतरी न्याय मिळाला आहे। त्या 2 चिमुकल्या त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला आहे। त्यामुळे बदलापूरमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अनेक ठिकाणी काय काल जसं तुम्ही आपण बघितलं असाल की शिंदेच्या सैनिकांकडनं फटाके फोडण्यात आले। तसेच काही बेलवलीच्या महिला आहेत बदलापूरच्या, त्यांनी पेढे वाटून आपला हा आनंद साजरा केला। आज देखील तीच आनंद तो साजरा करण्यात येणार आहे। आपल्या रेल्वे परिसरामध्ये म्हणा किंवा अनेक चौकामध्ये मनसेकडनं म्हणा किंवा शिंदेच्या शिवसेनेकडनं म्हणा अनेक राजकीय नेत्यांकडनं राजकीय पक्षाकडनं आज आनंद साजरा करण्यात येणार आहे। कुठेतरी फटाके फोडले जाणार, पेढे वाटले जाणार आहेत। म्हणजे कुठेतरी बदलापूरकरांना न्याय मिळाला, जो न्याय त्यांना पाहिजे होता। त्यांची जी मागणी होती वारंवार की त्यांना फाशी द्या, नाही तर त्यांना काहीतरी कठोर शिक्षा द्या। आणि त्यामुळे या कालच्या घटनेनंतर बदलापूरकडनं ज्या प्रकारे म्हणजे जसं पोलिसांकडनं 16 तारखेला जेव्हा गुन्हा दाखल करण्याप्रकरणी जेव्हा विलंब झाला होता तेव्हा कुठेतरी बदलापूरकर ते पोलिसांवर नाराज होते। पोलीस प्रशासनावर त्यांनी नाराजगी व्यक्त केली होती। बाकी काल ज्या घटनेनंतर जी घटना घडली आणि त्याच्यामध्ये जसा आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला तर बदलापूरकरांकडनं पोलिसांचं आता भरभरून कौतुक केलं जाते गुरु। बरं, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।